अखिल गुरव समाज संघटनेची विविध मागण्यांसाठी आंदोलन। संबंधित देवस्थानच्या नावावर दाखवण्यात आलेले असतात, तर काहींच्या बाबतीत संबंधित देवस्थान आणि वहिवाट त्यांची इनामदार म्हणून नावे दर्शवली। 3 हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे, ज्या देवस्थानाच्या जमिनी भेटलेल्या आहेत। त्यानंतर 1950ला जो ट्रस्ट ॲक्ट तयार करण्यात आला, त्यातला कलम नंबर 3चा एक विषय आपला आहे। आणि पूर्वीपासून राजे राजवाड्यांनी ह्या जमिनी देवस्थानची संगोपन करणाऱ्या, देवाची पूजा अर्चा करणाऱ्यांना इनामी दिल्या होत्या। त्याच्यावरती आता गावगुंडांनी अतिक्रमणं केलेली आहेत। आणि ह्याच्या आधीही GR निघलेला आहे की ह्या जमिनी जे देवस्थानाचं व्यवस्थापन करतात त्यांच्या ताब्यात असावं, त्याचं उत्पन्न त्यांनी घ्यावे, परंतु त्याची खालच्या स्तरावरती अंमलबजावणी होत नाही। प्रामुख्याने आमची ती मागणी आहे। आणि संत काशीबा गुरव महाराज युवा आर्थिक महामंडळ जी स्थापना केली, तर त्याला निधी जास्त द्यावा आणि त्याच्यात ज्या अटी आहेत त्या शिथिल कराव्यात। आणि विविध प्रश्न अजून आहेत की काही मंदिरांमध्ये जे देवस्थानं आहेत तर तिथं बिलकुल उत्पन्न नाही आहे, परंतु तिथली पूजा अर्चा व्यवस्थापन रोज बघितलं जातं, तर तिथल्या पुजाऱ्याला काहीतरी सरकारने मानधन देणं गरजेचं आहे। तर त्याच्यासाठी किमान वेतनचा जो नियम आहे त्या नियमाच्या अंतर्गत त्यांना मानधन द्यावं, अशी एक आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि त्याचप्रमाणे ज्या जमिनी आत्ता हडप केलेल्या आहेत तर त्या परत मिळाव्या, ह्यामध्ये शासन पण काही भागात सहभागी आहे। कारण देवस्थानच्या ज्या काही जमिनी होत्या, काही जागी रिझर्वेशन टाकले, रस्ते बनवले, कुठं कॅनल बनवला आणि मग त्या देवस्थानचं जे उत्पन्नाचं स्रोत होतं ते कमी झालं, कारण तिथं शेती करता येत नाही। आणि आज देवस्थानची जी शेती जमीन करायची आहे त्याच्यासाठी पीक कर्ज भेटत नाही किंवा सरकारच्या कुठल्या योजना पण त्याच्यावर भेटत नाही। तर सगळ्या बाजूनी, चारही बाजूनी हा गुरव समाज दाबला गेलेला आहे। आणि आज देवाऱ्यामध्ये काही मंदिरांमध्ये उत्पन्न थोडंसं वाढले, देणगीदार वाढलेत, भाविक वाढलेत, तर तिथं गावगुंडांनी अतिक्रमणं केले, ट्रस्ट बनवल्या आणि त्या ट्रस्टमध्ये त्याला सहभागी न घेता नुसतं शुल्क कामासाठी ठेवलं। ज्यांनी इंग्रजांच्या काळात, मुघलांच्या काळामध्ये देवस्थानं सांभाळली, व्यवस्थित हे केली, जेव्हा मुघलांचे अतिक्रमण झाले त्यावेळेस मंदिरं तोडत होती, देवाला विटंबना करत होती, त्यावेळेस ज्या गुरुवांनी सांभाळले आज त्याचीच विटंबना होत आहे सरकारच्या माध्यमातून। आंदोलन कधी येतो? उद्या 17 तारखेला आझाद मैदानावरती सकाळी 10 वाजता आंदोलन चालू होणार आहे। आणि याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये गुरव समाज एकत्र येणार आहे। आणि हा फक्त गुरव समाजाचा एकट्याचा प्रश्न नाही आहे, तर देवाची पूजा अर्चा करणारे इतरही समाज आहेत, देवस्थान सांभाळणारे आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाज येतो, गिरीगोसावी येतो, गडसी समाज येतो, कोळी समाज येतो, लिंगायत समाज येतो। तर हेही लोक मंदिरं सांभाळतात ते आणि त्यांचाही उदरनिर्वाह मंदिराच्या व्यवस्थापनावरती किंवा तिथं होणाऱ्या जमिनीच्या उत्पन्नावरतीच आहे। तर अशाही लोकांचे प्रश्न सुटणार आणि ह्यांचंही आम्हाला पूर्ण समर्थन भेटलेलं आहे आणि तेही लोक बहुसंख्येने उद्या उपस्थित राहणार आहेत। साधारणतः किती लोक असतील आणि भेट कोणाची घेणार आहे? आम्हाला 3000 लोकांची परमिशन मिळालेली आहे, त्यामुळं आम्ही शिस्तीने काम करायचं ठरवलेलं आहे। तर तेवढ्या लोकांनाच आम्ही निमंत्रित केलेलं आहे, कारण आम्हाला ह्या ज्या आमच्या अटी मागण्या आहेत ह्याच फक्त मागायच्या आहेत आणि या शांततेने आम्ही मागणार आहोत। आणि आज आम्ही बावनकुळे साहेबांकडे आमचं निवेदन दिलेलं आहे। संध्याकाळी आम्ही अतुलजी सावे, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही आम्ही ते देणार आहोत। आणि सर्वात प्रामुख्याने आपले जे कायदा मंत्री जे आहेत आशिषजी जयस्वाल साहेब यांनाही ते निवेदन देणार आहोत। आणि पूर्वी ह्या आमच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड शहरातले आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता आणि त्यालाही थोडंफार काही यशप्राप्तीकडे चाललेलं आहे। तर पण सगळ्याच मागण्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे।